नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गुळ खाण्याचे अद्भुत फायदे तसे सर्वच ऋतूमध्ये आणि दिवसामध्ये असतात. गुळ खाणं सर्वात चांगली गोष्ट असते. पण जानेवारीमध्ये गुळ खाल्ला तर शरीराला वर्षभर पुरणारी शक्ती जी असते ती आपल्याला मिळत असते. आणि म्हणून भारतीय सण संक्रांत आहे त्याला तिळगुळ खाण्याची जी पद्धत आहे ती एकदम योग्य आहे आणि त्याला आयुर्वेदिक आणि विज्ञानाच्या दृष्टीने काय महत्व आहे हे आज पाहणार आहोत. गुळ उष्णतेचे संतुलन करणारे लोहाने भरपूर असणारा हा पदार्थ आहे. थंडीतील रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जे असतं ते प्रमाण हे गुळ राखतो आणि म्हणून या जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा महिना असतो आणि या ऋतूमध्ये जर आपण गुळ खाल्ला तर वर्षभर तुम्हाला एचबी कमी होण्याची समस्या येणार नाही. म्हणजे तुमच्या रक्तातलं जे हिमोग्लोबिन आहे ते वर्षभर कधीही कमी होणार नाही. तसेच गुळ आणि साखर या ज्या वस्तू आहेत एकाच रसापासून बनवलेल्या आहेत. गुळ ही ऊसाच्या रसापासूनच बनवलं जातं आणि साखरही ऊसाच्याच रसापासून बनवली जाते. परंतु साखरेवर रासायनिक प्रक्रिया केलेली असते, त्यात फक्त ऊसाची गोड चव उतरलेली असते. परंतु गुळ जो आहे हा पूर्ण नैसर्गिक आहे. याच्यामध्ये सर्व गुणधर्म आहेत, आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं, जे शरीराच्या आपल्या वाढीसाठी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसापर्यंत फार आवश्यक असं प्रमाण असतं या गुळामध्ये. रोजच्या जेवणानंतर जर आपण एक थोडासा तुकडा असा गुळाचा जर खाल्ला तर तुमचा रक्तदाब जो आहे तो पूर्णपणे नियंत्रणामध्ये येतो. फक्त हा जो गुळ आहे हा जुना असावा, नवीन गुळ नसावा हा. आता या गुळामुळे जास्त रक्तदाब आणि कमी रक्तदाब हे दोन्ही सुद्धा कंट्रोलमध्ये येतात. कमी रक्तदाब लोहामुळे याच्यामधल्या लोहामुळे वाढतो आणि नॉर्मल लेवलला येतो. तर उच्च रक्तदाब जो असतो गुळामध्ये, गुळ हा आम्लारी धर्मी असल्यामुळे रक्तामधली आम्लता आहे ती कमी करतो, लघवी साफ करतो. म्हणून आपला जो बीपी आहे नॉर्मल लेवलला येतो. गुळामध्ये क्षार असतात आणि रक्तातील आम्लता ते कमी करतात आणि म्हणून जर ऍसिडिटीचा त्रास असेल, खाल्लेलं अन्न पचत नसेल, गॅस होत असेल तर जेवणानंतर एक गुळाचा छोटासा खडा जर तुम्ही खाल्ला याचा खूप फायदा होतो आणि खाल्लेलं अन्न पचलं जातं. अन्न पचण्यासाठी सर्वोत्तम असतो. आणि या जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण जास्त जेवण करत असतो. थंडीमुळे आपल्या शरीराला थंडीमधलं जेवण हे पूर्णपणे मानवत असतं आणि म्हणून आपण जर जानेवारी महिन्यामध्ये या संक्रांतीच्या महिन्यामध्ये जर आपण 7 दिवस गुळ खाल्ला तर आपल्या शरीराला याचे अगणितक फायदे होतात. अर्ध डोकं दुखत असेल किंवा अर्धशिशीचा त्रास असेल, ज्यांना हा त्रास आहे त्यांनी सकाळी एक छोटासा गुळाचा खडा आणि संध्याकाळी एक छोटासा गुळाचा खडा अशा पद्धतीने जर गुळाचे उपयोग केला तर अर्ध डोकं दुखणारीची समस्या जी आहे, अर्धशिशीची समस्या आहे निघून जाते. जास्त श्रम करणारे लोक आहेत, मजूर असतील, खेळाडू, व्यायाम करणारे पहिलवान, यांनी गुळ जो आहे तो आवर्जून खावा, कारण तो शरीराला बल देण्याचं काम करतो. जर श्रम करणाऱ्या माणसाने जर गुळाचा एक छोटासा खडा खाल्ला तर दिवसभरा एनर्जी त्याला त्या छोट्याशा खड्यापासून मिळते. म्हणून पूर्वी भारतीय परंपरेमध्ये गावावरून आल्यानंतर पाहुण्यांना गुळाचा खडा आणि पाणी देण्याची ती याचमुळे होती का लांबून थकून आलेल्या माणसाला पूर्ण थकवा निघून जावा, उष्णतेचं संतुलन व्हावं, म्हणून हा गुळाचा खडा भारतीय परंपरेमध्ये पूर्वीपासून आणि येणाऱ्या पाहुण्यांना दिला जायचा. सगळ्यात महत्वाचा याचा जो उपयोग आहे, आज भारतामधील 65% स्त्रियांचा एचबी कमी आहे आणि त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यांच्या रक्तामधलं कमी असल्यामुळे आणि मासिक पाळीमध्ये रक्त जे आहे ते जात असल्यामुळे या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांना उद्भवतात. अनिमियाची तक्रार उद्भवते. जर महिलांनी या थंडीच्या दिवसामध्ये, संक्रांतीच्या महिन्यामध्ये, जानेवारीमध्ये सलग 5 दिवस तुमच्या मासिक पाळीच्या दिवसामध्ये सलग 5 दिवस जर तुम्ही गुळाचा एक खडा सकाळी, एक संध्याकाळी जर खाल्ला तर पुढील वर्षभर तुम्हाला कधीही हिमोग्लोबिनची कमी समस्या निर्माण होणार नाही. तुमच्या रक्तामधला एचबी कायम राहील. पुढच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होणार नाहीत. म्हणून
एमसीचा त्रास असणाऱ्या महिलांनी तर गुळांचा वापर अवश्य केला पाहिजे. दमा असणाऱ्या माणसाने या गुळाचा एक खडा म्हणजे 15 ग्रॅम गुळ आणि 15 ग्रॅम मोहरीचं तेल जर मिक्स करून खाल्लं तर दम्याचा जो त्रास आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो. गुळ आणि आलं जर एकत्र करून खाल्लं तर तुम्हाला जो खोकला आहे, कोरडा खोकला, तो पूर्णपणे निघून जातो. त्याच पद्धतीने जर कफ झाला असेल तर तो कफ सुद्धा पातळ होऊन पडून जातो. रात्री मुलं झोपेत लघवी करतात म्हणून एक गुळाचा खडा आणि थोडंसं तीळ म्हणजे तिळगुळ, तिळगुळ जर मुलांना 7 दिवस या जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही खाऊ घातलं तर वर्षभर मुलांना हा त्रास जाणवत नाही. जानेवारीमध्ये भारतीय परंपरेमध्ये तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हटलं जातं आणि तिळगुळ वाटला जातो आणि म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये गुळ खायचा आहे. तुमच्या शरीरामध्ये जर काटा मोडला असेल, पायामध्ये, हातामध्ये दगड मोडला असेल, काच मोडली असेल तर गुळ आणि ओवा याचं समप्रमाणात मिश्रण करून त्याचं जर पेटीस बनवलं आणि गरम गरम जर त्या भागावर बांधलं तर 2 दिवसामध्ये तुमच्या शरीरातला कोणताही काच असू दे तो पूर्णपणे बाहेर येतो. इतकं या गुळाचं आयुर्वेदिक महत्व आहे. पूर्वी गरिबाच्या घरामध्ये गुळ आणि श्रीमंताच्या घरामध्ये साखर असं चित्र होतं, पण आता ते उलटं होत चाललेलं आहे. गुळ हा साखरेपेक्षाही महाग होत चाललेला आहे कारण याचं उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे. त्याला कारणही आपणच आहोत, कारण आपण गुळाचा वापर न करता साखरेचा वापर करतो आणि डायबेटिस अशा भयंकर आजाराला आपण सामोरे जातो. म्हणून या संक्रांतीला तुम्ही गुळ आणि तीळ हे ओरिजिनल वापरावेत आणि समोरच्यांचं पण आरोग्य तुम्ही राखावं. तुम्ही सुद्धा तीळ आणि गुळच खावेत. बाजारात मिळणारे रंगीत साखरेचं तिळगुळ खाऊ नये अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.